हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। मागच्या सत्रामध्ये आचार्योपासनम आणि अध्याय 13मध्ये भगवंतानी जे काही सांगितलेलं आहे त्याचा अतिशय सुंदर आणि समर्पक आणि सुलभ असा विस्तार माऊलींनी केलेला आहे आणि त्याचं अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं गुरुभक्तीचं वर्णन या ठिकाणी माऊलींनी केलेलं आहे। काय आश्चर्य बघा की देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धीमध्ये धरून माऊली म्हणतात की मृत्यूपश्चात शरीरातील पंचमहाभूताद्वारे गुरूंची सेवा निमिषभरही न सोडता कल्पांतापर्यंत सुरू ठेवी। काय म्हणावं माऊलींच्या गुरुप्रेमाविषयी। आणि यानंतर आपल्याला हा श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 35 की ज्यामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे त्याचं चिंतन आता आपण करणार आहोत। यज्ञात्वान पुनर्मोहम एवं याससि पांडव येन भूतान शेषेन द्रक्ष्यस्यान्मन्यथो मयि। अर्थ ज्याचा म्हणजे ज्या तत्वाचा ब्रह्माचा अर्थात आत्म्याचा अनुभव केल्यानंतर तू पुन्हा पूर्वी असलेल्या मोहाला प्राप्त होणार नाहीस। आणि हे अर्जुन ज्या ज्ञानामुळे म्हणजे ज्ञानाच्या अनुभवामुळे ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीमुळे ही सर्वभूतसृष्टी म्हणजे प्राणिमात्र संपूर्णपणे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच मज सच्चिदानंद घन परमात्म्याच्या ठिकाणी असल्याचे तू पाहशील। कशामुळे? केवळ ज्ञान अर्थात पुरुष आणि प्रकृती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधील ऐक्याचा तू प्रत्यक्ष अनुभव करशील। आणि यावर आता माऊली आपल्याला 3 ओव्या यावर माऊलींनी रचलेल्या आहेत। पहिल्या ओवीमध्ये सिद्धांत सांगतात। माऊलींची ओवी अशी। जयाचे निवाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय। श्री गुरूंची भक्ती व सेवा केल्याने त्यांनी उपदेशासह उच्चारलेल्या महावाक्याच्या प्रकाशाने अर्थात उजेडाने तुझे चित्त धैर्यवान म्हणजे सात्विक धृतियुक्त व निशंक होऊन ब्रह्माच्या योग्यतेला येईल। शरीर असेपर्यंत जीवनमुक्तावस्था व मृत्यूपश्चात पूर्ण ब्रह्मावस्था प्राप्त होत असते आणि म्हणून जीवनमुक्तावस्थेत ब्रह्माच्या योग्यतेची अवस्था म्हटले जाते। आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी जसे महावाक्यातील सिद्धांतामध्ये निश्चंकता असणे आवश्यक असते तसेच सात्विक धृतीही आवश्यक असते। सात्विक धृतीची आवश्यकता व महत्त्व अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 33 ते 35 या दरम्यान व त्यावरील माऊलींच्या ओव्यांमध्ये विस्ताराने वर्णन केलेले आहेच आहे। पुढच्या ओवीमध्ये माऊली अनुभव सांगतात। पुढच्या 2 ओव्या अनुभवाच्या आहेत। ते वेळी आपण या सहिते ये अशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू। अर्थ यावेळी स्वस्वरूपासहित ही सर्व भूते म्हणजे चराचर सृष्टी माझ्या स्वरूपात तू एकरूपतेने म्हणजे अखंडतेने अभिन्नतेने अशी असलेशी
पाहशील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तई मोहन धक्कारू जाईल. जई गुरु कृपा होईल पार्थागा. गुरुकडे कशाला जायचं? ज्ञान प्राप्त करण्याकरता. आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशात काय पाहणार आहोत आणि कोणचा मोहाचा अंधकार दूर होणार आहे ते माऊली इथं स्पष्ट करतात. अरे पार्था, ज्यावेळी गुरुकृपा होईल त्यावेळी तू प्राप्त झालेल्या ज्ञानप्रकाशाने वरील प्रमाणे पाहशील आणि त्यावेळी तुझा मोहरूप अंधकार देखील गेलेला असेल, नाहीसा झालेला असेल. आता पुढच्या ओळीमध्ये पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सिद्धांत सांगतात. 36 क्रमांकाचा हा श्लोक. अपिचेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. अर्थ, सर्व पाप्याहूनही अधिक पाप करणारा जरी तू असलास तरी ज्ञानरूप नौकेने संपूर्ण पापसमुद्रातून तू चांगल्या प्रकारे तरून जाशील. अर्थात सर्व पापापासून मुक्त होशील. कामक्रोधादी विकारासह आसुरी संपत्तीच्या राशी, जगत सत्यत्वाची प्रतीती हा भ्रम, करणीय पण फलाशेसह केल्यामुळे बंधास कारण असलेले कर्म, या सर्वांचा पापामध्ये समावेश होतो व ते सर्व पाप संपते. हे माऊलींनी पुढील ओव्यातून कसं स्पष्ट केले आहे ते पाहूया. यावरची माऊलीची जी पहिली रचना आहे 172 क्रमांकाची ओवी, माऊली त्यात सिद्धांत सांगतात. या 4ही ओवीमध्ये माऊली सिद्धांतच या ठिकाणी प्रतिपादन करत आहेत. माऊली अशी रचना करतात. जरी कल्मषाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरो फोबुनी असशी. तू पापांचा आगर म्हणजे आसुरी संपत्तीच्या राशी, भ्रांतीचा सागर आणि व्यामोहाचा डोंगर म्हणजे मनातील घोटाळ्यांचा, भ्रमाचा, मोहाचा डोंगर जरी असलास, म्हणजे जगत सत्यत्वाची प्रतीती हा भ्रम, फलाशेने केलेले कर्म हे अनुकूल वस्तू व सत्ता संपत्ती, कीर्ती, स्त्री, पुत्रादींची प्राप्ती करून देते व सुखाच्या निर्मितीचा हाच मार्ग आहे याची खात्री वाटणे, हे सर्व मनातील घोटाळे आहेत आणि मोहाच्या मुळाशी आहेत. तसेच जगत सत्यत्व या प्रतीतीस, भ्रांतीस कारणीभूत आहेत. पुढची ओवी माऊलींची. तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची गाथोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. 173. तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सर्व एकत्रित येऊन सुद्धा तोकडे म्हणजे थिटे, थोडे आहेत आणि त्या सर्वांचा नाश करण्याचे सुखोपाय, सुगम्य असलेले सामर्थ्य या ज्ञानात म्हणजे आत्मानुभवात ब्रह्मीभूत होण्यात आहे. ऐसा विश्वभ्रमाएसा जो अमृताचा कडवसा, जो तो जयाची या प्रकाशा पुरेची ना. माऊली म्हणतात, असे पहा की विश्वसत्त्वाची प्रतीती हा जो एवढा मोठा भ्रम आहे आणि जो निराकार ब्रह्माचा कवडसा म्हणजे विवर्त आहे, तो भ्रम देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. सारांश, ज्ञानाची म्हणजे आत्मानुभूतीची प्राप्ती झाली असता एवढा मोठा असलेला जगत सत्यत्वाच्या प्रतीतीचा भ्रम संपतो. पुढची ओवी माऊलींची.
तया कायसे हे मनुमळू, हे बोलताची अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू, दुजे हे जगी. 175. माऊली म्हणतात, मनातील अविद्येद्वारे असलेले विक्षेप, आवरण रूप मन, मनाचा संकल्प विकल्प करीत राहणे, हा स्वभाव रूप मन, असे सर्व मनोमल घालविणे, म्हणजे वर सांगितलेल्या व्यामोहाचा भ्रमांचा डोंगर संपून टाकणे. त्या ज्ञानाला अवघड आहे काय? पण अशी तुलना करणारे बोलणेच अत्यंत अनुचित आहे. कारण जगात ज्ञानाच्या तोडीचे म्हणजे आत्मानुभूतीसारखे समर्थ असे जगात दुसरे काहीही नाही. येणे नाही पाडे ढिसाळू, दुजे जगी. पुढचा श्लोक सिद्धांत सांगणार आहे. 37वा. यथेधासी समितोऽग्निर् भस्मसात् कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी काष्ठांचे म्हणजे सरपण भस्म करतो, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात करतो. तत्वज्ञानरूपी अग्नीचे सामर्थ्य कसं असतं? तत्वज्ञानरूपी अग्नी म्हणजे अपरोक्ष होऊन अनुभवास आलेले आत्म्याचे ज्ञान, हा ज्ञानरूपी अग्नी मानलेला आहे. संचित प्रारब्ध क्रियमान अशा सर्व कर्मांना भस्म करून टाकतो. जसे काष्टाचा अग्नीत अत्यंत अभाव होतो. तात्पर्य, ज्ञान झाल्यावर कर्माशी म्हणजे संसाराशी पूर्णपणे संबंध विच्छेद होतो. संगम त्यक्त्वा घटित होते. आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर सर्व क्रिया प्रकृतीचे कार्य असलेल्या शरीर, इंद्रिये, मन, बुद्धीद्वारे होत आहेत व आत्मा निर्लिप्त आहे असा अनुभव येतो. 18व्या अध्यायामध्ये माऊलींनी ओवी क्रमांक 304 मध्ये यावर अधिक चांगला प्रकाश टाकलेला आहे. आपण त्याचं थोडंसं चिंतन करूया. माऊली म्हणतात, तरी सत्याची गा धनुर्धरा, सर्व कर्माचा उभारा, हो तसे बाहिरा करणी पाचे. ओवी क्रमांक 304. कर्माची उभारणी आत्मस्वरूपाच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या बाहेर होत असते, होत राहते व तसे अनुभवासही येत राहते. माऊली यापूर्वी असंच या संदर्भात आणखी अशीच ओवी आहे. अवधानाचा चांगला विस्तार करून ऐक आणि आता सिद्धांत सांगतात. तरी अर्जुना, खरोखरच सर्व कर्माची उभारणी या 5 कारणांनी आत्मस्वरूपाच्या बाहेरच्या बाहेर होते. या ठिकाणी माऊलींनी ज्ञानप्रधान कर्मफल संन्यास सिद्धीस गेलेल्या साधकाचा अर्थात जीवनमुक्ताच्या संबंधाने अनुभव सांगितलेला आहे. त्या सर्व अनुभवांचे सार या ओवीत सांगितले आहे. शरीरेंद्रियाद्वारे मनबुद्धीद्वारे उभारले जात असलेले असे सर्व कर्म अकर्ता साक्षी असलेल्या आत्म्याच्या बाहेरच्या बाहेर सुरू असल्याचे अनुभवास येते. लिप्त करणे तर दूरच, उभारल्या जात असलेल्या कर्माचा स्पर्श सुद्धा होत नाही. इतक्या दूरवर बाहेरच्या बाहेर कर्म सुरू असल्याचे अनुभवास येत राहते. आत्मसाक्षात्कारानंतर जीवनमुक्तावस्थेत राहून कर्म करीत असताना कर्मसंबंधाने वरीलपणे टळटळीतपणे व सतत जाणवत राहते, अनुभवास येत राहते. आणि
माऊलींनी हा मुद्दा इथे स्पष्ट केलेला आहे. काय म्हणतात पुढे पुढे आपण आता चिंता केली, चिंतन केलं होतं की संचित, प्रारब्ध, क्रियमान अशा सर्व कर्मांना हे ज्ञान भस्म करून टाकतो. काय आहे संचित, प्रारब्ध आणि क्रियमान? पूर्वजन्माच्या अंतिसमयी, त्या जन्मात व त्यापूर्वीच्या सर्व जन्मात ज्या ज्या करणीय अकरणीय कर्माचे सुखदुःख रूप फल भोगलेले नसते ते सर्व जमा असते, त्याला संचित ही संज्ञा आहे. पूर्वजन्माच्या अंतिसमयी जी भावना, जो विचार प्रबल असतो त्या अनुरूप त्यावेळच्या संचितापैकी भाग असलेले प्रारब्ध भोगण्यासाठी सोबत घेऊन प्रारब्धानुसार उचित असलेल्या ठिकाणी प्रकृती जन्मास घालते. त्यानुसार प्रारब्ध भोगण्यासाठी अनुरूप असलेल्या शरीर, मन, बुद्धीची, आई वडील व त्यांच्या आर्थिक, बौद्धिक, सामाजिक परिस्थितीची, लहानपणी व्हावयाच्या संस्काराची निवड प्रकृतीच करते. मोठे झाल्यानंतर व्यक्तीस भक्ती, कर्म, ध्यान, ज्ञान या संबंधाने साधना करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त होते. अशा रीतीने प्रारब्ध भोगत असताना केलेल्या साधनेद्वारे तत्वज्ञान झाल्यावर, म्हणजे आत्मानुभूती प्राप्त झाल्यावर, अनेक जन्मापासून जमा झालेले संचित कर्म पूर्णपणे नष्ट होते. सर्व संचित कर्म अविद्येच्या आश्रयाने राहत असल्याने, आधाररूपी आश्रय न राहिल्याने संचित नष्ट होते. जीवनमुक्तावस्थेत कर्तृत्वाहंकार राहत नाही. कर्माशी निर्लिप्तता अनुभवास येत असल्यामुळे, सर्व कर्म हे अकर्म झालेले असल्यामुळे क्रियमाण तयार होत नाही. कर्म हे फलजनक होत नाही. प्रारब्ध कर्माचा अंश शरीर असेपर्यंत राहतो. त्या अनुरूप प्राप्त होणारे सुखदुःख हे आत्मानुभूतीच्या पार्श्वभूमीवर भोक्तृत्वाहंकार रहिततेने भोगले जाते. मृत्यूपश्चात विदेहमुक्ती प्राप्त होते. जन्म मृत्यूचक्र संपते. अशा रीतीने ज्ञानाच्या प्राप्तीनंतर, म्हणजेच आत्म्याच्या अनुभवाच्या प्राप्तीनंतर, सर्व कर्म म्हणजे संचित, क्रियमान व आणलेले प्रारब्ध हे प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये, जणू काही त्यात पडलेल्या अग्नीमध्ये, जणू काष्ट पडलेल्या अग्नीमध्ये, त्या अग्नीत पडलेल्या काष्टाप्रमाणे नष्ट झालेले असते. मागील श्लोकात भगवंतांनी ज्ञानी हा ज्ञान नौकेने पापसमुद्र तरून जातो असे सांगितले. तरून गेलेल्या पापसमुद्राचे काय होते ही शंका राहूच नये. तसेच पुण्य भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागेल ही शंका राहू नये. यासाठी प्रस्तुत श्लोकात काष्ट व अग्नी यांचा दृष्टांत दिलेला आहे. यावर माऊलींच्या ओव्या. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहटोळी, काय अभ्रपुरे. 176. अर्जुना, सांग बरे, प्रलयाग्नीने झालेली त्रैलोक्याची राख, आकाशात उधळवणाऱ्या प्रलय काळाच्या वावटळीपुढे आकाशातील ढग टिकू शकणार आहेत काय? की पवनाचे निकोपे, पाणी हेची जो पळिपे, तो प्रलयानळू दडपे, तृणे काष्टे काई. वाऱ्याच्या क्षोभामुळे भडकलेल्या प्रलयाग्नी जो पाणीही जाऊन टाकतो, तो प्रलय काळाचा अग्नी गवताने व काष्टाने दडपला जाईल काय बरं? यानंतर पुढचा श्लोक हा सिद्धांताचा म्हणून सांगितलेला आहे. काय म्हणतात भगवंत? नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रं इह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्ध
कालेनात्मनि विंदती. अर्थात या संसारात म्हणजे जगात आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. कर्मयोगाने व ध्यानाभ्यास योगाने कालांतराने अर्थात ज्याचे अंतःकरण शुद्ध झाले आहे, म्हणजेच मन निर्विचार व बुद्धी स्थिर सूक्ष्म झालेली आहे, अशा साधकास आत्मज्ञान स्वतःच्या ठिकाणी प्राप्त होते. अर्थात काही काळ केलेल्या कर्मयोगाच्या आचरणाद्वारे व ध्यानाभ्यासाद्वारे ज्याचा योग सिद्धीस गेला आहे, त्या साधकास स्वसंवेद्य असलेला म्हणजे स्वयंप्रकाश स्वयंभू असलेला आत्मा स्वतःच्या ठिकाणी अनुभवास येतो. यावर माऊलींची जी पहिली रचना आहे त्यामध्ये ज्ञानाची पवित्रता सांगणाराच बरं का या ठिकाणी ही ओवी आहे आणि त्यावर आधारित हा सिद्धांतही आहे. ज्ञानाची पवित्रता सांगणारा सिद्धांत. माऊली म्हणतात, म्हणोनी असो हे न घडे ते विचारी ताची असंगडे, पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. माऊली म्हणतात, आपण आत्ता पाहिलेल्या ओवी क्रमांक 176-77 सांगे त्रिभुवनाची काजळी पुढचा की पवनाचे निकोपे याप्रमाणे दिलेल्या दृष्टांतातील गोष्टी घडून येणार नाहीत असो, अशा प्रकारे नष्ट होऊ शकणाऱ्या तर्काने दृष्टांताचा विचार करणेही असंगत दिसते. म्हणून ज्ञानाविषयी दृष्टांताच्या दृष्टीने जो जो विचार करावा तो आत्मज्ञानाच्या तोडीचे पवित्र असलेले दुसरे काही दिसत नाही. हेच ओवी 175 मध्येही सांगितलेले आहे. यावरून पुढील ओवीतील सिद्धांताचे महत्त्व लक्षात घ्यायचे आहे. माऊलीची पुढची ओवी आहे 179. यामध्ये सिद्धांत सांगितला आहे. कशाविषयी? चैतन्य अनुभवण्याचे महत्त्व याबाबतचा तो सिद्धांत. एथ ज्ञान हे उत्तम होय आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. माऊलींची ओवी आहे. माऊली म्हणतात, या जगात हे ज्ञान उत्तम आहे. हे सांगण्यासाठी पवित्रते संबंधाने ज्ञानासारखे दुसरे जे आहे ते सांगण्यासाठी दृष्टांताच्या उपमा देण्याच्या दृष्टीने अजून फक्त एकाचा विचार करता येईल. जसे ज्ञान तसे चैतन्य, दुसरे मात्र काहीही नाही. जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. ज्ञान आणि चैतन्य यांचं या ठिकाणी विचार केलेला आहे. वरच्या 176 आणि 77 ओवीमध्ये आपण विचार केलेलाच होता, पाहिलेलाच होता. त्यातले जे दृष्टांत दिलेले आहेत त्या ज्ञानाचे सामर्थ्य सांगतात व या ओवीतील दृष्टांत ज्ञानाची पवित्रता सांगतो. चैतन्याच्या दृष्टांतात माऊलींनी शुद्ध चैतन्याच्या अनुभवाची तुलना आत्मज्ञानाच्या अनुभवाशी केली आहे. शुद्ध चैतन्याचा अनुभव हा प्राणायामाच्या अभ्यासाने संवेदनेच्या प्रवाहाच्या अनुभवाद्वारे येतो. हा विषय विस्ताराने पुढे अध्याय 5 व 6 मध्ये वेळोवेळी आलेला आहेच. प्रस्तुत ओवीवरून माऊलींना प्राणायामाबद्दल म्हणजे 3 बंधाचा प्राणायाम व कुंडलिनी अभ्यास याबद्दल वाटत असलेली आस्था, निष्ठा, आवश्यकता लक्षात घ्यावी. असंग शुद्ध अधिष्ठान असलेल्या चैतन्याचे स्वरूप व अनुभव हा विषय विस्ताराने ओवी क्रमांक 146 मध्ये येऊन गेलेला आहे आणि त्यात आपण जे चिंतन केलं त्यावरून माऊली अपरोक्षानुभूतीस प्राप्त झालेल्या ज्ञानास
फक्त आणि फक्त चैतन्याची म्हणजे चैतन्याच्या अनुभवाची उपमा देता येईल असे प्रस्तुत होवीत का म्हणतात ते लक्षात येते. आणि त्या अनुषंगाने आपण ओवी क्रमांक 146 मधला काही भाग आपण चिंतनाकरता या ठिकाणी विचारात घेऊया. विषय चैतन्याचा आहे आणि शिवसूत्रामध्ये हा विचार आलेला आहे. चैतन्यम आत्मा, शुद्ध म्हणजे असंग, कुणाशी संग नसलेला चेतना हा विषय शिवसूत्रे या प्रकरण ग्रंथाच्या पहिल्या सूत्रातच सुस्पष्ट होतो. भगवान शिवांनी पार्वती मातेस आत्म्याचा अनुभव प्राप्त होण्यासाठी जो उपदेश केला तो आध्यात्मिक उपदेश सूत्र रूपाने केला तो म्हणजे शिवसूत्रे. एकूण अध्याय 3 असून त्यामध्ये एकूण फक्त 76 सूत्रे आहेत. अध्याय 1 चे पहिले सूत्र आहे चैतन्यम आत्मा. अर्थ आत्मा म्हणजे चैतन्य. त्यामुळे आपल्याला आपण जिवंत असल्याचे व आपल्या अस्तित्वाचे अहम असे स्फुरण असते. अहम असे स्फुरण केवळ चैतन्यालाच असू शकते. चेतना व्यक्त होत असते, किंबहुना ती व्यक्त होत असते म्हणूनच ती चेतना असते. चैतन्य देहेंद्रियाशी तादात्म्य पावते, तद्रूप होते आणि हे शरीर म्हणजे मी व त्याद्वारे माझे या पद्धतीने इदम अहम वृत्तीद्वारे जीवभावास प्राप्त होते. काही पुढचं चिंतन आपल्याला असं करता येईल. सगळ्या यज्ञयागाची क्रिया, प्रार्थना, उपासना, प्राणायाम, कुंडलिनी, विपश्यना, ध्यान या सर्व साधना चेतने संबंधाने स्वतःची जाणीव वाढविण्यासाठी आहेत. चेतनेची अनुभूती वाढली की आत्म्याचा अनुभव येतो. चैतन्य आत्मा आहे, चैतन्यम आत्मा असं शिवसूत्र म्हणते. अहंकार घालवला की साक्षीरूप चैतन्य अर्थात आत्मा अनुभवास येतो. आपण चेतना आहोत. जी स्वयंभू आहे ती स्वयं प्रकाशते. तिला कोणी प्रकाशित करीत नाही. ती दिव्य प्रकाश आहे. प्रकाशाप्रमाणे स्वयंभू आहे. सजगतेने स्वतःमधील चेतनेचे भान सुटू द्यायचे नाही. अशी साधना जागृतावस्थेतही करावयाची असते. शुद्ध चैतन्याचे महत्त्व लक्षात येण्याकरता आणखी मौलींनी अनेक ठिकाणी दृष्टांत दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला थोडंसं आणखी चिंतन करायचं आहे. ते असं, प्राणायामाद्वारे फक्त शुद्ध चैतन्याचा अनुभव मिळतो, पण आत्मज्ञान जेव्हा साक्षात अपरोक्ष होऊन अनुभवास येते त्यावेळी शुद्ध अस्तित्वाचा, शुद्ध चैतन्याचा व शुद्ध अर्थात कारण परत्वे नसलेल्या आनंदाचा अनुभव जागृतावस्थेत येतो. ध्यानाभ्यासाद्वारे मन वृत्तीरहित होऊन स्वतःच्या शुद्ध अस्तित्वाचा अनुभव येतो. त्या प्राणायामाद्वारे मनास अति सूक्ष्म असलेले प्रवाही संवेदना हे आलंबन प्राप्त होऊन शुद्ध चैतन्याचा अनुभव येतो. डोळे बंद असताना येणारे हे दोन्ही अनुभव जागृतीत या वयाच्या आत्म्याच्या अनुभवासाठी खूप आवश्यक व पूरक आहेत असे लक्षात घ्यावे. माऊलींची पुढची ओवी अशी आहे. या महातेजाने कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसले गिवसे आकाश हे. 180. या सूर्याच्या कसाला उतरेल असे सूर्याच्या प्रतिबिंबाचे तेज दिसेल किंवा आकाश ज्याने कवटाळले आहे असे कोणी दिसेल. ना तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमरा. किंवा अर्जुना, पृथ्वीच्या तुलनेत
वजनदार पदार्थ मिळेल, तर आत्मज्ञानाला, आत्म्याच्या अनुभवात्मक ज्ञानाला उपमा देणे शक्य आहे. मनोनी बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी. म्हणून पुष्कळ प्रकाराने पाहिले असता व तुलनेसाठी एकानंतर एक अशा पद्धतीने विविध पदार्थ निर्धारित केले असता हेच सिद्ध होते की ज्ञाना इतकी पवित्रता फक्त ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारिखे म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. अमृताची चव कशासारखी आहे हे इतर रसाशी तुलना करून निवडून पाहिले असता अमृताची चव अमृतासारखीच आहे असे जे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा द्यावी लागते. आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळू फेडणे, तवसाची हे पार्थ म्हणे जे बोलत असा. आता इथं परज्ञानाच्या महत्वासंबंधी बोलणे हे व्यर्थ वेळ घालविणे आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. आणि असे ते म्हणाले असता पार्थ म्हणाला, आपण बोलता आहात तेच खरे आहे. तव साचची हे पार्थ म्हणे, परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. परंतु ते ज्ञान कसे जाणावे असे जेव्हा अर्जुन विचारणार, तोच देवाने त्याचे मनोगत जाणले. मग मन तसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची या भेटी, उपावो तुझ. ओवी क्रमांक 186 म्हणतात, मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना मी तुला आता आत्मज्ञानाच्या भेटीचा म्हणजे अपरोक्षानुभूतीचा उपाय सांगतो. तरी या तू विषयाकडे चित्त दे, अवधान दे. आणि त्यासाठी आपल्याला पुढच्या 77व्या चित्रामध्ये भगवंत काय आपल्याला सांगतात त्याचं आपल्याला चिंतन करावायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला श्रोता आणि वक्ता या दोघांनाही ध्यान करायचं आहे. ध्यान करताना आपल्याला पाठ मान सगळी आपल्याला एका रेषेत ठेवायची आहे. सुखासनात बसायचं आहे. कोणताही विचार समोर यायला नको, पण आलाच तर त्याला नाकारायचं नाही. त्या विचारामध्ये रमायचं नाही. एका विचारापाठोपाठ दुसरा विचार येईल अशा प्रकारे त्या विचाराचं चिंतन करायचं नाही. उलट पक्षी आलेला विचार विरून जाईल केव्हा, जर त्या विचाराकडे साक्षी भावाने जर आपण पाहिलं तर. आणि म्हणून आपल्याला या पद्धतीनं माऊलीवर पूर्ण निष्ठा ठेवून आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे. आणि त्यासाठी आपला परवलीचा शब्द, माझी माऊली.